धाराशिव जिल्ह्यात जी अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीनंतर सरकारनं नुकसानग्रस्तांसाठी मदतीचं जे आहे ते पॅकेज देखील जाहीर केलं. मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या मागचं जे संकट आहे ते संपताचं नाव घेत नाही आहे. आता सोयाबीन काढणीला एकतर तसा महिना उशीर झाला आहे, महिन्याच्या वर झाला आहे. आता आपण शेतकरी बघू शकतो की शेतकरी स्वतःहून वयस्कर वयोवृद्ध शेतकरी आहेत, पण हे सोयाबीन काढत आहेत. कारण अशी की आता एक मोठी समस्या या निमित्तानं निर्माण झाली, ती कुठली तर मजुराची समस्या जी आहे ती निर्माण झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यात मजूर जो आहे तो एमपीचा मजूर मोठ्या प्रमाणात आला आहे आणि 1 एकर जर सोयाबीन काढायचं म्हणलं तर त्याचा भाव 6, 7, 8, 9 त्यांच्या मनाप्रमाणे घेत आहेत. बाबा आता सोयाबीन जरा इकडे वर येतं माझ्याशी बोला, काय चालू काय सोयाबीन काढताय तुम्ही? किती उशीर झाला सोयाबीन काढायला? 1 महिना 1.5 महिना झालाय, पावसानं तर काय करू दिलं नाही. हां आता हे चालू झालंय. हां ह्याला 7,000 9,000 रुपये घेते ती मजूर लोक, मजूर येत लोकं. नाही ती. हां काय करावं आम्ही तरी? आणि भाव किती सोयाबीनला? भाव आहेत 3-3.5 हजार. 3,500 रुपये परवडत नाही मजुराला दिले. नाही परवडत. हां मग आता घरच्या घरी काढायला सुरुवात केली. हो हो हो. हां आपल्यासोबत या आजी देखील आहेत. मला सांगा काय सगळं आता हे सोयाबीन काढायचं काय म्हणतात मजूर? मग आता काय म्हणते ती मजूर, म्हणते ती 7,000 द्या 9,000 द्या. हां मग कालच्या मजुराला तर मी म्हणलं की तुम्ही समजा तुम्हालाच निघा काढून सोयाबीन. मग आता काय करायचं? हां पुन्हा दुसरं पीक तर आमच्या पदरात पडत. होय. हां. किती दिवस पाण्यात होतं सोयाबीन? महिनाभर पाण्यात हो. होतं. आणि किती उशीर झाला आता काढायला सोयाबीन? 1 महिना झाला की किती उशीर. मिळतील पैसे असं वाटतं आता सोयाबीन मध्ये? आता काय मिळू अगर नाही मिळू पण आता ती रानतरी मोकळं करावं लागेल की. होय. हो. अपेक्षा तर काहीच नाही. काहीच नाही. हां हं. ही समस्या शेतकऱ्यांची आहे. आता हे वयोवृद्ध शेतकरी आहेत, शेतकऱ्याच्या नशिबी कष्टच असतं. पण मजुरांची जर सध्याची परिस्थिती बघितली धाराशिव जिल्ह्यात, एकतर पाण्यात सोयाबीन आज घडीला देखील आहे. पाण्यातलं सोयाबीन काढायचं म्हटलं तर पैसे जास्त मागतात आणि त्यातले त्यात 8-9 हजार जर सोयाबीनला एकरी काढायसाठी लागत असेल तर सध्या सोयाबीनचा भाव 3,500 ते 4,000 रुपये. मग शेतकऱ्याच्या पदरात पडणार काय हे आर्थिक गणित बघितलं तर. त्यामुळंच शेतकऱ्याची आता कुठंतरी मजुराकडून देखील कुचंबना होण्याचं पाहायला मिळत आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, पानगाव, धाराशिव.